गडचिरोलीमध्ये शिवसेना युबीटी पक्षातील अंतर्गत संघर्ष उघड झालाय। पक्षाच्या पदाधिकारी नियुक्त्यांवरून मोठा वाद झालाय। जिल्हा प्रमुख पदावर नव्या नियुक्त्या जाहीर होताच पक्ष कार्यालयात तोडफोड करण्यात आली। गडचिरोली आणि आरमोरी विधानसभेसाठी पवन गेडाम आणि अहेरी विधानसभेसाठी दिलीप सुरपाम यांची जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती केली। माजी जिल्हा प्रमुखांनी कार्यालयातील पीओपी, टेबल, खुर्च्या, पंख फोडले। यामुळे पक्षातील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। आता या प्रकरणावर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर तू तरी पक्षाचं कार्यालय आहे ना रे, ठीक आहे। आणि पुरे एसी वगैरे सगळे पंखे बिंके सगळे काढले। आता बोर्ड काढणं सुरू आहे। शिवसेनेतील सर्व शिवसैनिकांनी महिला बालविज्ञान रुग्णालयामध्ये आम्ही फळ वाटप चा कार्यक्रम सुरू असताना इथे बोर्ड, एसी आणि पीओपी फोडण्याचा कार्यक्रम या माजी जिल्हा प्रमुखासोबत गणेश धोटे या नावाच्या मुलांनी हे कार्यक्रम सुरू होता। तेवढ्यात कार्यक्रम महिला महाविद्यालयाचा कार्यक्रम संपल्याच्या नंतर इथे आला। आम्ही इथे आल्याच्या नंतर दिसल्यावर त्याला आम्ही रोखलं आणि तुला रोखल्याच्या नंतर त्याला हाकलून दिलं। त्याच्यानंतर जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला गेल्याच्या नंतर सुद्धा डबल येऊन त्यांनी कार्यालय फोडला।